नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगची सुरुवात ही सकाळी सकाळी झालेली आहे बरं का. आणि माझा आजचा ब्लॉग आहे ना सुट्टी स्पेशल असा झालेला आहे. पण सुट्टी जरी आहे ना तरीही काही म्हणजे आरामच नाही हो. थंबनेलवर तुम्ही बघितलं ना, ह्या कारणामुळेच मी लिहिलेलं होतं की माझा सुट्टीचा दिवस इतका बिझी गेलेला आहे ना, तेच तुमच्यासोबत मी शेअर करते. तर बघा, स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला केली आहे सुरुवात. सकाळी सकाळी मेहंदी आधी भिजवून ठेवलेली, कारण मला आज लावायची आहे मेहंदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, मी ना झाडांना ना पाणी टाकायला आले होते बाल्कनीमध्ये. सो बाल्कनीमध्ये जेव्हा आले ना तेव्हा दृश्य असं काही दिसलंय ना मला बाल्कनीत आल्यानंतर. ते बघितल्यानंतर इतका आनंद झालेला आहे ना की बस. ते म्हणजे माझ्या गुलाबाला आहे ना, म्हणजे मी जे गुलाबचं रोप लावलेलं आहे ना त्याला 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 8-9 कळ्या आलेल्या आहे. आणि त्या बघून मला मी इतकी खुश झाली ना की बस. ज्यांना प्लांटिंग करायची इच्छा असते, ज्यांना गार्डनिंग करायची इच्छा असते, किंवा ज्यांना आवड आहे ना ह्या गोष्टीचे, ते खरंच समजू शकता ह्या गोष्टी की जेव्हा आपण रोपं वगैरे लावतो ना तर त्यांना जेव्हा फुलं वगैरे येतात ना इतका आनंद होतो. तर त्या कळ्या आलेल्या आहे माझ्या गुलाबाला छानशा. आणि जेव्हा ते उमलतील ना तेव्हा मी खरंच तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो सकाळी सकाळी गॅलरीमध्ये गेले ना तर झाडांना पाणी टाकताना ते दृश्य बघून इतका आनंद झाला की बस. तर म्हटलं चला माझा आनंद तुमच्यासोबत मी तो शेअर केला. त्यानंतर सुट्टीचा दिवस. सॅटर्डेला माझ्या मिस्टरांना सुट्टी असते, वेदांतला स्कूलला सॅटर्डेला सुट्टी असते. म्हणजे सॅटर्डे स्पेशल म्हटल्यानंतर आमच्याकडे नाश्ता आहे ना काहीतरी स्पेशल होत असतो. म्हणजे असा इतर टायमिंगला रोज आहे ना नाश्ता हा प्रकारच नसतो, कारण सकाळी 2 जण निघून जातात. त्यामुळे मग नाश्ता काय बनवायचा ना, डायरेक्ट टिफिन वगैरेच देऊन देते त्यांना. पण मग सॅटर्डेला काही ना काही स्पेशल असं करावं लागतं. सो आज मी करत आहे इडली, डोसा, सांबार, चटणी. सध्या ट्रेंडिंगला ते खूप गाणं चालू आहे बघा. आज आहे ना इडलीचा प्लॅन केलेला आहे. तर तिथे मी सांबार बनवते. रेसिपी वगैरे काहीही शेअर करणार नाही आहे, कारण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी इडलीची रेसिपी लावलेली आहे, सांबारची रेसिपी लावलेली आहे. म्हणजे करून झालेल्या आहेत माझ्या ह्या सगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर. त्याला आय कार्डला मी लावून देते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देते. तिथे तुम्ही नक्की जाऊन बघा की इडली कशी बनवते मी. आणि खरंच तिथे खूप छानशा मी तुम्हाला टिप्स दिलेले आहे. हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये सुद्धा माझं इडलीचं जे पीठ आहे ना ते अगदी फ्लफी होत असतं. आणि ते कसं होतं काय होतं, मी आता उन्हाळ्यामध्ये तर आहे ना इडलीचं पीठ काय बाबा सगळंच पटकन आंबतं नाही का, सगळ्याच गोष्टी लवकर आंबतात. तर इडलीचं पीठ आंबवायला काहीही कष्ट लागत नाही. पण समजा तुम्ही हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर इडलीचं पीठ आंबवणार असाल ना तर ते कसं आंबवायचं, कसं असं ते फतफतून आलं पाहिजे. तर त्याच्या काही टिप्स ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर व्हिडिओ बघायला तिथे विसरू नका. आज फक्त मी काय नाश्त्याला काय आज बनवते ना तेच तुमच्यासोबत शेअर करते. सो आता इथे माझं सांबारला फोडणी वगैरे देऊन झाली. आणि तिथे सांबारला ना मी ह्यावेळेस माझा सांबार मसाला थोडासा वेगळा यूज केलेला आहे. म्हटलं चला पहिल्यांदाच आणलेला आहे, नाही तर मग एव्हरेस्टचाच सांबार मसाला नेहमी यूज करत असते. पण इथे रुचीचा का काय होता मी आता आठवत नाही, मी तुम्हाला दाखवला ना. सो तो मसाला मी ट्राय केला. तर आता इथे सांबार वगैरे करून घेते. आणि असा असतो आमचा सॅटर्डे स्पेशल, काहीतरी वेगळं करायचं असतं. आणि ना आज थोडीशी आरामशीरच उठले बरं का. रोजची धावपळ करून आहे ना खरंच कंटाळा येतो. आणि कंटाळा म्हणण्यापेक्षा ना ह्या शरीराला सुद्धा आरामाची खूप गरज असते असं वाटतं. सो मला सांगायला काहीच वाटत नाही आहे का शनिवार आहे आणि मी खरंच खूप उशिरा उठलेली आहे आज. आणि सगळं काही आरामशीर चालू आहे माझं. आणि हे बघा, मी हे जे काही पाया पडले आणि जे काही फुंकर मारते ना तर हे जरा बारकाईने लक्ष द्या. आणि ज्यांना विश्वास असेल ते म्हणजे बघतील, ज्यांना नसेल ते नाही बघणार, किंवा वॉटेवर काय म्हणायचं मला समजून घ्या. मी जी फुंकर मारली ना ती श्री स्वामी समर्थ अशी फुंकर मारलेली आहे. मला सवय आहे ॲक्च्युली की माझं कोणतंही जेवण बनवू द्या त्या जेवणामध्ये मी श्री स्वामी समर्थ अशी फुंकर मारत असते. आणि ही सवय ना मला फक्त जेवण बनवतानाच नाही तर भरपूरशा वेळेस मी श्री स्वामी समर्थ अशी फुंकर मारत असते. सो ती कधी कधी मारते, केव्हा मारते, मला त्याचे काय काय फायदे होतात ते मी नक्की शेअर करेल. आणि अन्नामध्ये तर मी आवर्जून मारते, कारण ते अन्न आपल्या पोटामध्ये जातं आणि स्वामींचा मंत्र पोटामध्ये जाऊन मनामध्ये उतरतो. तर त्याची जी फायदे ते खरंच अगणित आहे. याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नक्की घेऊन येईल तुमच्यासाठी. मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडेल का तो डिटेल व्हिडिओ बघायला. तर चला आता एकीकडे मी ना सांबार लावून दिला आणि ना मिस्टरांना लागली आहे भूक, कारण की खूप उशिरा उठले मी. सो नाश्त्याला पण उशीर झालेला आहे. तर म्हटलं चला इडली आणि ते होईपर्यंत त्यांना मी चहा बिस्किट देऊन येते.
आणि हे बघा, तुम्ही बघू शकता माझं इडलीचं पीठ किती सारं असं फ्लफी झालेलं आहे मस्त. आता तुम्ही म्हणाल की उन्हाळा येते तर आंबणारच व्यवस्थित, पण माझं हे जे इडलीचं पीठ आहे ना, ते हिवाळ्यामध्ये असो किंवा पावसाळा असो, ते खूप छान असं आंबून येतं किंवा असं फ्लफी बनतं. तर त्याच्या काही टिप्स ट्रिक्स शेअर केलेल्या आहे, नक्की बघा. पुन्हा पुन्हा तेच सांगेल, कारण खरंच फायदेशीर ठरतील तुम्हाला त्या. कारण की मी ना आपलं गव्हाचं पीठ असतं ना, त्यामध्ये ते आंबवते, कसं आंबवते वगैरे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. तर आता इथे ना मिस्टरांना लागली आहे खूप भूक. त्यांना आता चहा आणि बिस्किट देऊन आलेली आहे, थोडंसं शांत केलं आहे. थोड्या वेळ शांत राहा तुम्ही, मला व्यवस्थित नाश्ता कॉन्सन्ट्रेट करू द्या. आणि आता इथे अर्ध पीठ करून घेते, कारण की वेदांतला डोसे पण खायचे आहेत आणि मिस्टरांना इडली खायची आहे. सो डोस्याचं पीठ थोडंसं पातळ असतं, थोडंसं काय बरंच पातळ असतं, आणि इडलीचं पीठ हे थोडंसं घट्ट असतं. तर मग 2 बॅच करून घेतलेले आहे. आणि आता इडलीच्या पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये जसं आपण इडली भरतो तसं भरून घेणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला एक पण सांगायचं आहे की मी प्रमोशन चालू करणार आहे काही चॅनल्सचे. जर तुम्हाला तुमचं चॅनल प्रमोट करून घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. मी तुमचे चॅनल वगैरे चेक करून नक्की प्रमोट करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या चॅनलची जी लिंक वगैरे आहे किंवा व्हिडिओज आहेत ते मी माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये पण लावेल. सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मला नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत आला असाल तर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती किंवा महत्त्वाचं माझं काही सजेशन वगैरे आहे ते समजेल. आणि मध्येच कुठे स्किप केला असेल तर मग नाही समजणार. जे कोणी यूट्यूबर आहे, जे डेली ब्लॉगर आहेत, ज्यांनी नव्याने चॅनल सुरू केलेलं आहे आणि त्यांना त्यांचे सबस्क्रायबर वाढवायचे आहे किंवा वॉच टाईम वाढवायचा आहे, त्यांनी मला नक्की सांगा, कमेंट्स करा. मी त्यांची लिंक किंवा व्हिडिओची लिंक, चॅनलची लिंक ही माझ्या कम्युनिटी पोस्टमध्ये नक्की लावेल. तर चला, आता एकीकडे सांबार पण तयार झालेलं आहे आणि इडली पण तयार झालेली आहे. इडलीमध्ये असा फोक टाकून बघते, चिटकलेलं तर नाही आहे, म्हणजे इडली आपली पूर्णपणे व्यवस्थित झालेली, वाफली आहे. आणि हे बघा, आले माझे मिस्टर किचनमध्ये. त्यांना म्हणजे भूकच सहन होत नाही आज, त्यांना कंटाळा आला, कधी होतं हिचं असं झालंय. आणि कसं आहे ना, तुम्हाला सांगू का की शूट घेता आहे ना, या गोष्टीनं खरंच टाईम होतो. शूट पण घ्यायचं आणि स्वयंपाक पण करायचा, काही पॉईंट्स तुमच्यासोबत शेअर करायचे ते पण व्यवस्थित शूट घ्यायचं. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आहे ना, म्हणजे घरातल्या नाश्त्याला म्हणा, धुणे भांडी काहीही असतो, ज्या गोष्टींचं शूट घेते त्या गोष्टी जर 10 मिनिटाच्या असतील ना, तर त्याला 15 मिनिटं 20 मिनिटं कशी लागून जातात. तर आता बघा, इथे मी इडली ताटाने थंड करून घेतलेली, कारण त्यांना भूक काही सहन होत नाहीये. आणि हे बघा, किती छान अशी इडली पटकन इझी निघती, अजिबात इडलीच्या पात्राला अजिबात इडली चिटकलेली नाही आणि अशी मस्त पांढरशुभ्र माझी इडली इथे तयार झालेली आहे. आता मिस्टरांसाठी पहिले ताट तयार करते, देवाला पण नैवेद्य दाखवते. मी नाश्ता असो, जेवण असो, सकाळ संध्याकाळ माझा देवाला अशा पद्धतीचा नैवेद्य असतोच. आणि इडलीची चटणीशिवाय त्या इडलीला मजाच नाही, हो की नाही. तर ही इडलीची चटणीची रेसिपी सुद्धा मी टाकलेली आहे, खूप छान होते, अगदी ओल्या खोबऱ्याची वगैरे मस्त अशी रेसिपी आहे, ती पण बघायला विसरू नका. तर चला, आता नाश्ता वगैरे करून घेतो. नाश्ता वगैरे झाल्यानंतर दुपारच्या वेळेस आमच्या मिस्टरांनी काढलाय पसारा सगळा. काही म्हणजे टेबल्स आहेत ना, तर टेबल्समधले हे जे ड्रॉवर्स आहेत ते मला खूप दिवसाचे आवरायचे पडले होते. तुम्ही बघू शकता, खूपच म्हणजे त्याच्यामध्ये आणलं सामान की कोंबलं असं झालेलं आहे. वेदांतसुद्धा काही गोष्टी आणल्या का त्याच्यामध्येच ठेवत असतो सगळं. आता मिस्टर ते सगळं करायचं काम चाललं, तर मिस्टर ते आवरून घेतील, तोपर्यंत मी चालले. आता ही साडी जी आहे तिला मला पिको फॉल करायचं आहे. सो ताईंकडे पिको फॉलची मशीन आहे, त्यांच्याकडे जावं लागेल. माझ्याकडे आहे मशीन, पण माझी सिंपल मशीन आहे, आपली साधी शिलाईची आहे, पिको फॉलची नाही आहे. त्यामुळे मी आता जाते या साडीला पिको फॉल करण्यासाठी. तर आता पिको फॉल काय एवढे इमर्जन्सी, तर मला उद्या जायचं आहे साखरपुड्याला. साखरपुड्याची सगळी तयारी चालली आहे. सकाळी मेहंदी त्यासाठीच भिजवली, मेहंदी पण लावायची आहे, त्यानंतर साडी पिको फॉल करायची आहे. तर थंबनेलवर म्हटल्यासारखं मी की सुट्टीचा दिवस आहे तरीही असा आराम अजिबात नाही आहे, काही ना काही बारीक सारीक कामं ही निघतच असतात, वैताग घेऊन जातो. तर आता काय मॅनेजमेंट आपल्याला जमलंच पाहिजे ह्या गोष्टींचं. तर त्याबद्दल दुकानामध्ये आले, मॅचिंग फॉल, मॅचिंग दोरा वगैरे घेतलाय आणि आता मी सरळ ताईंकडे जाणार आहे पिको फॉल करण्यासाठी. तेवढेच बाबा पैसे वाचतात ना, 50 रुपये, बरोबर की नाही. तर आता बघा, फॉल मी धुवून टाकलेला आहे. ताईंच्याच ओपन टेरेसमध्ये घेतले हे शूट. इथे फॉल धुवून टाकला, तो सुकल्यानंतर मीच बसणार होते मशीनवर, पण मग ताईंच्या मशीनचा पण वादीचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम झाला, सो ती मशीन त्यांनाच हँडल करता येते. ताई बोलल्या की मी लावून देते तुला फॉल मशीनवरचा, बाकी हाताने तूच लावून घे. म्हटलं ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर चला, आता फॉल वगैरे लावून झाल्यानंतर
झाल्यानंतर मी आले घरी आणि घरी मग मी माझ्या हातानेच मेहंदी लावत असते माझ्या केसांना. आणि याचं सुद्धा डिटेलिंग मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही आहे. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की मी मेहंदीमध्ये काय काय यूज करते आणि घरीच आपल्या हाताने कशा पद्धतीने मी मेहंदी लावत असते त्याच्या पण तुमच्यासोबत टिप्स ट्रिक्स सगळं काही शेअर केलेलं आहे. आणि महिन्यातून मला एकदाच मेहंदी का लावावी लागते आणि अशा पद्धतीने का मी लावते, असा पुढचा पप आहे ना, पपला मी मेहंदी का लावते, अशा पद्धतीने म्हणजे सुरुवात का करते मेहंदीचे सगळं डिटेलिंग मी तुमच्यासोबत त्या व्हिडिओमध्ये शेअर केले. त्यामुळे आज काही शेअर करत नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. तुम्हाला जर मेहंदी वगैरे कशी लावते मी ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता तुम्ही म्हणाल तूच व्यवस्थित मेहंदी लावली नाही, तू तिथे काय शेअर केलं असं. तर मला जास्त मेहंदी लावायची नव्हती, ॲक्च्युली जास्त व्हाईट केस झालेले नव्हते, वरतीच मेहंदी लावायची होती. अदरवाईज मी अशा पद्धतीची मेहंदी कधीच लावत नाही. तुम्ही माझ्या त्या व्हिडिओवरती जा, तुम्हाला नक्की समजेल की मी कशा पद्धतीची मेहंदी लावत असते. सो आता बघा शेवटचं काम म्हणजे किराणाची लिस्ट बनवायचं काम चालू आहे. शनिवार आहे त्यामुळे मग हजबंडला सुट्टी असते, मग त्या दिवशीच मी किराणा वगैरे भरून घेते. सो संध्याकाळी आता किराणा सुद्धा भरायला जायचंय. आणि हे लिस्टचं काम कधी कधी मी करते, कधी कधी मिस्टर पण करतात. आणि अशा पद्धतीने किराण्याची लिस्ट बनवून मग किराणा भरून घेत असते, काय संपलंय काय नाही वगैरे. आणि याचा पण डिटेलिंग व्हिडिओ करेल शेअर की घरामध्ये किराणा कशा पद्धतीने भरते वगैरे, कितीचा किराणा मला लागतो, काय लागतो, याचं पण जमलंच कधी तर त्याचं पण नक्की व्हिडिओ शेअर करेल. आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच सांगायचं होतं की बाबा गृहिणीला काही सुट्टी नसते, सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण म्हणजे एक्स्ट्राचे कामं काढत असतो आणि ते करत असतो. त्यामध्ये माझे हजबंड मला प्रचंड अशी मदत करत असता, भरपूरशी त्यांची मला हेल्प होत असते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये. तर आता मेहंदी पण सुकली आणि छान मेहंदीचे जे केस होते ते पण वॉश करून घेतले आणि हेअर ड्रायरने ते सुकवून घेते कारण की ना थोडीशी संध्याकाळ पण होत आलेली होती. आणि संध्याकाळच्या वेळेस मग केस मोकळे सोडायचे आणि मग ते सुकवत बसवायचे, संस्थांची वेळ होती. त्यामुळे म्हटलं नको, पटकन हेअर ड्रायरने सुकवून घेऊया आणि केस लवकर वरती बांधून घेऊया. सो माझा मेहंदीचा व्हिडिओ ना बघायला खरंच विसरू नका, तिथे खूप छानशा टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे आणि खरंच तुम्हाला तो हेल्पफुल होईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक मी नक्की देईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल झाला का? हेल्पफुल तर काही नाही, आज काही टिप्स वगैरे काही शेअर केलेले नाही आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. तुमचे कमेंट्स मला खूप छान असे मोटिवेशन देत असतात पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. सो प्लीज कमेंट्स आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.